माझ्यासाठी अभिनय म्हणजे ऑनेस्टी. एक एक गोष्ट मला फार अवघड जाते आणि लाईक इट वरीज मी अ लॉट. इट इज द मार्केटिंग ॲस्पेक्ट फॉर प्रमोशन ॲस्पेक्ट ऑफ आर करिअर. लाईक ॲक्टिंगमध्ये सध्या एक खूप जास्त प्रचलित माध्यम आहे प्रमोशन करायचं किंवा मार्केटिंग करायचं. पण ते माध्यम आधी नव्हतं. त्याचं स्वरूप वेगळं असेल पण ते आत्ता नव्याने आलं. गेल्या 5-6 वर्षात ते इतकं त्याला भरारी मिळाली आहे की त्याशिवाय कामच चालत नाही. अच्छा. म्हणजे ते नाव मी घेतो ते बेसिकली इंस्टाग्राम हे जे माध्यम आहे आणि तेच एक टूल आहे सध्या स्वतःला ॲडव्हर्टाईज करायला. बट मला एक फक्त माझी कंप्लेंट नाही आहे कोणत्या व्यक्तीबद्दल किंवा कोणत्या व्यक्तीकडे की तुम्ही असं का करता किंवा तुमचं चांगलं होतंय तर मला बघवत नाही, असं नाही आहे. चांगलं आहे की काही लोकांना त्यातून काम मिळत आहेत. फक्त मला त्या लोकांबद्दल कंप्लेंट आहे जे ते करू पाहता, जे ते घडून आणतायत हे की ती लोक ग्रुप ऑफ दोज पीपल जे वर्षानुवर्ष थिएटर ट्रेनिंग घेतात, दिवस रात्र मेहनत करताय. लाईक आपण आपल्या फायनान्शियल बॅकग्राऊंड्समधून वेगवेगळ्या फायनान्शियल बॅकग्राऊंड्समधून येऊन त्यात इन्व्हेस्ट करतोय. राईट. आपले करिअर्सला एक नवीन वळण देतोय. ती डिग्रीच ती करू. राईट. म्हणजे आपण ती जर डिग्री करतोय एज्युकेशनली आपण बाकी ऑप्शन्स बंद करून टाकतो आपल्यासाठी. राईट. वी टेक दॅट स्टेप, वी डेअर टू डू दॅट. आणि आपण ते सगळं करून नॉट ओनली अस, इवन द फिल्म मेकर्स त्यांच्या करिअर त्यांच्या फील्डमध्ये पण ते एक आहे. थिएटर अँड फिल्म्स बोथ सगळी एवढी मेहनत घेतात आणि 4-5 वर्ष ती डिग्री केल्यानंतर आपण जेव्हा फिल्मचे ऑडिशन दिलं जातो आपलं सिलेक्शनही होतं. अँड देन वेन इट कम्स टू द लुक टेस्ट समवन कम्स फ्रॉम एनी ग्रुप ऑफ द प्रोडक्शन फील्ड ऑर द प्रोडक्शन अँड दे से की यार तुझे फॉलोअर्स जास्त नाही आहेत, एक काम कर तुझे फॉलोअर्स जास्त आहेत त्याला घ्या. बट त्याचे फॉलोअर्स जास्त आहे जो मागचे 1 वर्ष जास्त करून आय वुड से कोविडच्या दरम्यान लॉकडाऊनमध्ये जेव्हा सगळंच ठप्प होतं तेव्हा ती व्यक्ती जर रील्स आणि इंस्टाग्राम व्हिडिओज बनवून जर वर आली आहे तर आमच्या मेहनतीचं काय. मग आम्ही मेहनत त्याच्यावरच करायला हवी होती असं वाटतं. मग मला त्या व्यक्तीबद्दल कंप्लेंट नाही की ज्यांचं सिलेक्शन होतं त्यांच्या फॉलोअर्समुळे. मला प्रॉब्लेम त्या लोकांसोबत ज्यांचं सिलेक्शन करतात फक्त फॉलोअर्समुळे. मग ओके मला मान्य आहे त्या लोकांमध्ये पण टॅलेंट आहे कारण ते सोपं नाही येते पण करणं ते फार अवघड आहे. लाईक एखादं कंटेंट क्रिएट करणं इज ऑल्सो व्हेरी टफ. पण माझं म्हणणं एवढंच आहे की जर ते मेहनत घेते त्यांच्या मेहनतीला दाद मिळते तर आमच्या 5 वर्षांच्या मेहनतीचं काय. राईट. 5-6 वर्ष 5 पण 15 वर्षांपासून आपण या फील्डमध्ये आहोत बघायला गेलं तर. आणि आता 2 वर्षात जर जगच बदलते, जगाकडे बघायचा नजरिया बदलतो लोकांचा. सो व्हॉट शॅल वी डू नाव. सो असा प्रश्न पडतो ओके तर आता मी पण थिएटरमध्ये कमी तर कंटेंट क्रिएशन मध्ये जास्त पाऊल टाकावं का, फॉलोअर्स मिळवायला असं प्रयत्न करावे का, म्हणजे मला काम मिळते. तर हे जे कन्फ्युजन आहे याची मला फार भीती वाटते कारण आय नो आफ्टर अ पॉइंट आय हॅड टू एक्सेप्ट इट की दॅट इज द रियालिटी. ते संपणार नाहीये, ते पुढे होत राहणार आहे. तर आय नीड टू ॲडॅप्ट माय सेल्फ अकॉर्डिंग टू इट. बट कसं ते अजून मला माहीत झालेलं नाहीये. अँड आय एम ट्राईंग माय बेस्ट ते कसं करायचं कारण ते करावंच लागणार प्रत्येकाला. आय जस्ट थिंक की ललित कला केंद्र किंवा NSD किंवा FTI अशा इन्स्टिट्यूशन्सने हे एक सुरूच करावं. हाऊ टू सेल युअर सेल्फ ऑन इंस्टाग्राम ॲज अन ॲक्टर, हाऊ टू प्रूव्ह दॅट यू आर अन ॲक्टर ऑन इंस्टाग्राम. हे काहीतरी कोर्स किंवा असं मॉड्यूल तयार केलं तर मे बी काहीतरी फायदा असेल. कारण हे बघ व्हॉट आय बिलीव्ह की ॲक्टर्स लाईक लेजेंडरी ॲक्टर्स लाईक अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, रेखा या इतके वर्ष इंडस्ट्रीत टिकून आहेत कारण त्यांनी सुरुवातीला खूप वर्ष त्यात मेहनत घेतलेली आहे. तर आपण पण तेच त्यातूनच शिकून पुढे आलो होतो, तेच बघून इन्स्पायर होऊन त्याच मार्गावर निघालो होतो. पण अचानकच प्री कोविड ते होतं आणि अचानकच पोस्ट कोविड सगळं जग बदललं. द मार्केटिंग स्ट्रॅटेजीज चेंज्ड, द होल वर्ल्ड गॉट हुक्ड टू इंस्टाग्राम. राईट. ते एक प्लॅटफॉर्म असं बनलं की
तिथे 2 वर्ष फक्त रील्स आणि इंस्टाग्राम व्हिडिओज बनवून लोक तयार होत आहेत. तर ते आता चांगलं करतायत, बट प्रश्न हा आहे की आर दे गोइंग टू सस्टेन फॉर द लॉंग टाइम. मग तेव्हा कोणाकडे बघाल तुम्ही? देन इथे ऑडियन्सचं पण चुकतं. ऑडियन्स कीप्स कंप्लेनिंग की बॉलिवूड इज नॉट डिलिव्हरिंग गुड कंटेंट, बट इट इज द ऑडियन्स हू हॅव मेड people who are undertrained come and work into Bollywood. Right. त्यांनी अशा लोकांना चान्स दिलाच नाही ना जे ऍक्च्युअली वर्षानुवर्ष मेहनत करत होते. देन दे शुड नॉट कंप्लेन असं मला वाटतं. तर तो विषय वेगळा ऑडियन्सचा, बट मला पर्सनली ही खूप भीती आहे अँड आय एम रिअली ट्राईंग माय बेस्ट टू अडॅप्ट इन टू दिस वर्ल्ड ऑफ इंस्टाग्राम. अँड त्यातून कसं मला आता हळूहळू स्वतःला मॉडिफाय करता येईल, माझे नवीन प्रमोशन स्ट्रॅटेजीज मांडता येतील ॲज अन ॲक्टर. आय एम ट्राईंग टू लर्न. पण ती भीती आहे मला कॉन्स्टंटली की ते कसं करावं. राईट. आणि हे करणं एखाद्या ऍक्टरला पाणी हां बोल. हे करणं एखाद्या ऍक्टरला चॅलेंजिंग आहे आणि तेवढंच एक्सेप्ट करणंही महत्वाचं आहे आणि फ्लेक्सिबिलिटी महत्वाची आहे. कारण होतं असं ना की इंस्टाग्राम स्ट्रॅटेजीज वर्क अकॉर्डिंग टू इट्स अल्गोरिदम्स. आणि अल्गोरिदम स्टडी करणं खूप टफ आहे. लाईक इट इन्व्हॉल्व्स द एंगेजमेंट, इट इन्व्हॉल्व्स टाइम झोन्स, इट इन्व्हॉल्व्स द लोकेशन्स, इट इन्व्हॉल्व्स द कंटेंटचा कोणता ट्रेंड चालू आहे आता, लाईक विच टॉपिक इज ट्रेंडिंग राईट नाव. ते सर्च करायला देर आर 4 डिफरंट वेबसाईट्स. त्याच्यावर सर्च करावं लागतं, त्याचा रेशो चेक करावं लागतं, कोणता आता ट्रेंडिंग आहे तसं कंटेंट क्रिएट करावं लागतं. सो तेच म्हणतोय, जे लोक ते करतात ते खरंच खूप मेहनत घेतात. असं नाही की ते आले व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि ते व्हायरल झालं और ते फेमस झालं, फॉलोअर आले. नाही, ते पण खूप मेहनत घेतात. पण माझं म्हणणं फक्त एवढं आहे की इज इट वर्थ इट? आपली 15 वर्षांची मेहनत, आपली 5 वर्षांची मेहनत जे आपण रात्रंदिवस करतो इतके पैसे घालून, ती खरंच थोडी वर्थ आहे का मग? किंवा पुढच्या जनरेशनने हे थिएटर इन्स्टिट्यूशन्स, हे फिल्म इन्स्टिट्यूशन्स बंद करून फक्त इंस्टाग्राम इन्स्टिट्यूशन्स चालू करावेत, ज्यात फक्त प्रत्येकाची फी त्यांच्या डेटा पॅक एवढी असेल की महिन्याची फी 300 रुपये, माझा डेटा पॅक एवढा आहे, तुम्ही माझी फी भरतो मी तुम्हाला, बाकी इंस्टाग्रामचं मी शिकतो तुमच्याकडे. राईट. हे आलं तर कसं होईल मग आपलं जग? दॅट विल बी आवर फिल्म इंडस्ट्री इन द फ्युचर. तसं नाही बाबा ऍक्च्युली, बट ही भीती आहे खूप. मला ते खूप जास्त वरी करतात, हे खूप विचारतात डोक्यात, खूप भीती वाटते मला गोष्टी. आणि ते करत राहणार आहे कलाकारांना, ते होत राहणार आहे आता. आणि ते चुकीचं आहे, पण वी नीड टू अडॅप्ट टू इट. या जसं पण आपला कोर न सोडता ते केलं पाहिजे. हा, ते कोर न सोडता केलं पाहिजे. तेच एक कॉन्स्टंट प्रयास असणार आहे की कोर आपला आर्टिस्टिक तितका असायला पाहिजे. मेहनत जी आपण घेतली त्याचं तिथे रिसेंबल झालं पाहिजे, रिफ्लेक्ट झालं पाहिजे. बट अगेन द प्रमोशनल स्ट्रॅटेजीज अप्लाय करताना त्या गोष्टी हाडून किती आपल्याला सॅक्रिफाईस करावं लागेल ते आहे. आपण करूया प्रयत्न. येस. पुढचा असा प्रश्न आहे की तू काय होतं की आपले को ऍक्टर सोबत काही पर्सनल इश्यू असतात, हॅबिट्स बद्दल असतील, स्वभावाबद्दल असतील, ते रिफ्लेक्ट करतात आपल्या परफॉर्मन्स मध्ये किंवा प्रोसेस मध्ये. तर त्यावेळेस तू स्वतःला ऍज ऍक्टर म्हणून काय सांगतोस? कारण शेवटी परफॉर्मन्स महत्वाचा आहे. शेवटी स्टेजवर येणं आणि ते कॅरेक्टर प्ले करणं, समोरच्याने आपणही. तर त्यामध्ये पर्सनल गोष्टी येऊ शकतात, पण त्या आल्यानंतर तू ऍक्टर म्हणून काय स्वतःला सांगतोस? किंवा असं झालंय का तुझ्यासोबत? हो, ते होत राहतं. ऍक्च्युली आय बिलीव्ह की ते प्रत्येक क्षेत्रात होतं. इट इज नॉट ओनली थिएटर ऑर फिल्म्स ऑर ऍक्टिंग ऑर परफॉर्मिंग आर्ट्स, एनिथिंग. इट कम्स इन एव्हरी फील्ड जिथे सांगताना लोक एकत्र येतात, जिथे देर इज अ ग्रुप ऑफ पीपल, लाईक देर आर 2 पीपल्स कमिंग टुगेदर और मोर दॅन 2 पीपल कमिंग टुगेदर, तिथे ते होतच आणि ते होणारच. कारण तुम्ही फक्त ऍक्टिंगच म्हणतो, अरे ते प्रत्येक जागी. लाईक फॉर एक्झाम्पल इफ यू टॉकिंग अबाउट ग्रुप प्रोजेक्ट फॉर IT पीपल, दे आर डेव्हलपिंग सम सॉफ्टवेअर, असं काहीतरी असेल, तिथे मतभेद असतील. बट इन द एंड जेव्हा ते ऍक्च्युअल ते प्रोजेक्ट कम्प्लीट करताय तेव्हा त्यांना त्यांचे स्वभाव बाजूला ठेवून त्या प्रोजेक्टचा विचार करणं गरजेचं आहे, राईट? तर आय बिलीव्ह या सगळ्यात हे प्रत्येक वेळेस होतं. बट व्हॉट मॅटर्स इज हाऊ प्रोफेशनल यू आर. Professionalism is the core of everything, every profession I believe. आणि जर तुमच्यात ते आहे तर तुम्हाला हे अडचणी येणारच नाहीत.
तुम्हाला विंगच्या बाहेर किंवा फ्रेमच्या बाहेर खूप मतभेद असतील, हो, बट द मोमेंट यू एंटर द विंग ऑन द स्टेज and or the moment the director says action till the director says cut, you are a different person for the other person, right? Be that, do it, get out, go home. कारण कोणी म्हणणार नाही की तू माझ्यासोबत पार्टीला आला नाहीस, माझा मित्र नाहीस, मी काम करत, असं होत नाही, राईट? तुम्ही रोल केला, तुझं पात्र आहे, तो माझा पात्र आहे, तो दोन, आपण दोघांनी रोल केला, बाहेर पडल्यावरती इफ एनीवन हॅज एनी इश्यूज यू डोंट नीड टू सॉर्ट इट देअर. एव्हरी पर्सन इज डिफरंट. असं नाही की प्रत्येकाला तुम्ही आवडणार आहात किंवा प्रत्येक जण तुम्हाला आवडणार आहे. ते यू कॅनॉट बी दॅट फोर्सफुल की नाही असं होत नाही तर मी नाही करणार काम, मग असं नाही होऊ शकत ना. ते लहानपणी होतं मग ते खेळताना की नाही मला नाही खेळायचं, बट ते लहानपणी ते रिअल वर्ल्ड इथे प्रोफेशनलिझम इन्व्हॉल्ड असतं. आणि प्रोफेशनलिझम असेल तरच तुम्ही टिकू शकत नाही तर नाही. आणि हा प्रश्न होता ऍक्टर आणि को ऍक्टरचा, राईट? आता अजून एक प्रश्न आहे त्यामधला की ऍक्टर आणि कॅरेक्टरचा. जेव्हा ऍक्टरला कॅरेक्टर दिलं जातं डिरेक्टर कडनं आणि ऍक्टर म्हणतो तुला हे कॅरेक्टर करायचंय, पण त्या ऍक्टरला ऍक्च्युली दुसरं कॅरेक्टर करायचं असतं किंवा अच्छा वाटतं की बाबा नको हे कॅरेक्टर, पण तेव्हा ते करणं भाग असतं ना, कारण तू ऍक्टर आहे मी ऍक्टर आहे, परफॉर्म करणं हा मुद्दा असतो. पण तेव्हा तू स्वतःला काय बोलतो आणि कॅरेक्टरला कसं हे करतो? ओके, तर आय विल आन्सर दिस क्वेश्चन इन 2 parts if I'm allowed. Okay, चालेल? Yeah. So एक तर पहिले प्रश्न मला तो असा पोहोचला की ऍक्टर आणि कॅरेक्टर मध्ये मतभेद असतील तर व्हॉट इफ मला एखादं कॅरेक्टर मिळालं, मला ते कॅरेक्टर पटतच नाही. हो हो, राईट. लाईक म्हणजे ते कॅरेक्टर असेल पण मला ते कॅरेक्टर आवडतच नाही. समजा उद्या आत्ताच आपली जी एक फिल्म आली होती याच्यावरती 26/11 एक फिल्म आहे आपल्याकडे, ज्यात नाना पाटेकर आहेत, राईट? त्यात अजमल कसाबचं कॅरेक्टर एका मुलाने केलंय, राईट? असं कॅरेक्टर जर मला उद्या करावं लागलं तर जे विच कॅरेक्टर हॅज बीन लाईक टू एव्हल इन रिअल वर्ल्ड, व्हेरी व्हेरी क्रुअल, आणि ते मला रिअल लाईफ म्हणजे जमतच नाही ते विचार करायला त्या लेवलचे, तर मी काय करेन? तर तसे मतभेद म्हणतोस, राईट? तर ते खूप टफ जाईल माझ्यासाठी, लाईक खूप खूप जास्त टफ. मला ते खूप मेहनत घ्यावी लागेल त्याच्यावरती. लकीली तसं कॅरेक्टर मला आतापर्यंत मिळालं नाहीये. एक केलंय पण ते फार फार लाईट होतं. ते रिक्षावाला नावाचं नाटक आहे चंद्रशेखर फणसळकरांचं, त्यात मी रिक्षावाला हे पात्र केलं होतं आणि इट वॉज अ लाईक अँटॅगनिस्ट कॅरेक्टर आहे आणि ते फार म्हणजे ते मजेशीर होतं ऍक्च्युली करायला. फणसळकर सरांनी ते लिहिताना ते खूप सुंदर प्रकारे लिहिलं आहे. ते बघताना असं आपल्या चीड येते कॅरेक्टरची, पण ऍज अन ऍक्टर ते करताना तितकंच ते काहीतरी देऊन जातं आपल्याला, कारण ते आपल्यातलं आय वोंट से की आय स्टडीड थिएटर ऑफ क्रुएल्टी फॉर इट, पण त्यातले काही एलिमेंट्स मी त्यात घ्यायचा प्रयत्न केला होता आणि इट हेल्प मी त्या कॅरेक्टर करता. आणि बेसिकली जर तुम्हाला कॅरेक्टर पटत नाही पण तुम्हाला ते करायला मिळतंय किंवा ते दिलंय तर आय जस्ट बिलीव्ह की ते करा आणि मोकळे व्हा. गेट ऑन द स्टेज, डू इट, कम आउट, फॉरगेट इट. ओके. आणि जर नाव द सेकंड पार्ट ऑफ क्वेश्चन, जर तू म्हटलं की दुसरं एकाच नाटकात दुसरं कुठलं तरी पात्र हवं होतं पण तुला हे मिळालं, तर तेव्हा काय करायचं? ऑनेस्टली त्या बाबतीत माझं एक माइंडसेट असं आहे की आय एम अ बिट ग्रीडी म्हणण्यापेक्षा ग्रीडी नाही, आय वुड से ग्रीडी, बट मी जरा खूपच जास्त असा व्यक्ती आहे जो असा विचार करतो की मला कॅरेक्टरच मिळणार नाही. आय स्टार्ट फ्रॉम हिअर, कारण मला आधी मिळाली नाही सुरुवातीला थिएटरच्या सुरुवातीच्या काळात ना मला कॅरेक्टर कामच मिळत नव्हते ऍक्टिंगची. कारण तर मग तेव्हा आमच्या एका ऍक्ट मध्ये मला पहिल्यांदा ऍक्टिंगचं काम मिळालं होतं कुसुमाग्रज कॅलेडोस्कोप मध्ये. तेव्हा प्राजक्त दादाने एक बोलला होता की गरजेचं नाहीये की तुम्हाला स्टेजवरती डायलॉग मिळेलच, कारण तुमचं स्टेजवरती उभं राहणंच इज अ स्टेटमेंट. इज अ स्टेटमेंट, लाईक युअर प्रेझेन्स ऑन द स्टेज इटसेल्फ इज अ स्टेटमेंट. सो तुम्हाला गरज नाही कॉन्स्टंटली तुम्ही नाही मला डायलॉग नाही, मला हे कॅरेक्टर आवडलं ते कॅरेक्टर नाही, याची गरज नाही. तुमचं स्टेजवरती असणंच काहीतरी तुमचं प्रूव्ह करतं, तुमचं एक्झिस्टन्स तुम्ही काहीतरी स्टेट करताय तिथे. तर त्यानंतर मला कळालं की बस
मग मला फरकच पडत नाही मला कोणतं कॅरेक्टर मिळतं. मला स्क्रिप्ट वाचताना पहिलं असं नाही की मी खूप किती मी सज्जन आहे, किती महान पुरुष आहे, मी असं काही मनुष्य आहे की मला काहीच हे नाहीये, ग्रीड नाहीये आहे. मला वाचताना वाटतं हे पात्र, बट तेच करताना मला हे मिळालं तर हरकत नाही, चालतं. मला वाटतं की बास हे तरी मिळालं, चला हे भारी करूया, हा हे काहीतरी भारी करूयात, हे त्याहून चांगलं. म्हणजे मी ते किती इझिली करू शकलो असतो, कारण ते का वाटतं आपल्याला मला ते पात्र मिळायला हवं, कारण आपल्या डोक्यात ऑलरेडी काही येतात की अरे मी असं करू शकतो, मी तसं करू शकतो, मी असं तसं करू शकतो. सो बेसिकली ते पात्र इझी माझ्यासाठी करायला, राईट. बट बी पात्र जे माझ्या डोक्यात पण झालं की मला हे करायला आवडेल, ते का नाही आहेत, कारण कनेक्शनच नाही आहे ना, ते पात्रच माझ्यासाठी एलियन. सो ते करणं माझ्यासाठी चॅलेंजिंग असेल, सो त्यात जास्त मजा आहे. सो आय गो फॉर दोज कॅरेक्टर. राईट. तर मला आवडतं जे मला हवंय ते नाही मिळत. आपण पहिल्या प्रश्नाबद्दल बोललो होतो की आपल्या स्वतःचे मतभेद असतात. तुला मुस्लिम कॉन्ट्रास्ट कॅरेक्टर मिळालं ज्यामध्ये की कसा सारखा असा आहे कॅरेक्टर, आणि ज्यात तू ते कॅरेक्टर केलं काहीतरी इम्पॅक्ट पडू शकतो तुझ्या पर्सनल लाईफवर, तर तू काय करशील? ओके, इफ यू आर आस्किंग की मला एक उद्या जर टेररिस्टचं कॅरेक्टर मिळालं तर येस, ॲज आय सेड ऑलरेडी की जसं रिक्षावाला किंवा कुठलंही कॅरेक्टर जर जे माझ्या टफ असेल, मला ते पटत नसेल, मला अवघडच जाईल. आणि हा प्रश्न का आला, कारण तुला बघणारी ऑडियन्स आहे, तुला तुझी फॅमिली. राईट. तर I'll tell you the experience of this. There's a series called Lucifer. Tom Ellis नावाचा ऍक्टर तो प्ले करतो लुसिफर त्यातला. Tom Ellis comes from a family. Lucifer is actually a character in the Bible, जे त्यांच्यासाठी वाईट आहे. ख्रिश्चॅनिटीमध्ये लुसिफरला वाईट मानलं जातं बायबलनुसार. बायबल त्यांचा मेन ग्रंथ आहे. तर लुसिफर हे कॅरेक्टर टॉम एलिस प्ले करतोय. टॉम एलिसच्या वडिलांनी ही सिरीज कधी बघितलीच नाही. का? कारण टॉम एलिसचे वडील इज अ प्रीस्ट इन अ चर्च. त्यांना ते सहनच होते त्यांचा मुलगा हे कॅरेक्टर करतो. बट त्यांचा मुलगा काय करतो? त्यांचा मुलगा ऍक्टर आहे. ही नो दिस इज अ प्रोफेशन, दिस इज वर्क, ही हॅज टू गो देअर, ही हॅज टू डू द जॉब, ही हॅज टू कम बॅक होम. राईट. रोजीरोटी. दॅट्स इट. इट डज इट. So me luckily I have fortunately my parents, they don't have any problem with the work that I do as an actor on the stage or in front of the camera. राईट. आणि कुठल्याही कलाकाराला भाषेचं बंधन नाही, कास्टचं नाही, धर्माचं नाही. सो मी तो विचार नाही करणार की माझ्या वडिलांना काय वाटेल, माझ्या आईला काय वाटेल. कारण मी कविता लिहितो तर माझ्या खूप साऱ्या कविता अशा आहेत ज्या त्यांच्या विचारांच्या विरुद्ध आहेत. बट त्यांना माहिती आहे माझे विचार आहेत, त्याचं मला फ्रीडम आहे एक्सप्रेस करायचं, मी ते करतोय. हां, मी त्यांच्या याला ठेस पोचवतोय का नाही, मी माझं म्हणणं मांडतोय एका खूप व्यवस्थित पद्धतीने ते मी करतोय. उद्या मला एखादं पात्र मिळालं तसं असेल. आता माझं एक पात्र मी केलं होतं, पर्सनल प्रेझेंटेशन असतं ललितमध्ये लास्ट इयरला, सोलो असतं. त्यात मी आरंभ नावाचं एक पूर्ण पीस केलं होतं, कृष्णाचं पात्र केलं होतं. आरंभ वॉज इन्स्पायर्ड फ्रॉम युगांत, इरावती कर्वेंचं युगांत पुस्तकातून, आणि कृष्ण किनारा, अरुणा ढेरेंचं कृष्ण किनारा, आणि आपले धर्मवीर भारतींचं अंधायुग, या 3 पुस्तकांना, नॉवेल्सला मी म्हणजे यातून मी सगळं रिसर्च करून इन्स्पायर होऊन मी आरंभ हे लिहिलं होतं. आरंभ कृष्णाच्या त्या स्वरूपाला धरून होतं ज्यात कृष्ण स्वतः त्याचा देव पण नाकारतोय. त्यात कृष्ण स्वतः म्हणतोय की मी देव नाहीये, तुमची अंधश्रद्धा आहे, तुम्ही मला देव बनवताय कारण तुम्हाला त्याशिवाय जगणं मुश्किल होईल. पण तुम्ही माझा विचार केला की तुम्ही मला देव बनवल्यावर माझं आयुष्याचं काय झालं पुढे. तर माझ्या आईने हे बघितलं, आणि माझी आई खूप देवभोळी बाई आहे, तर तिला ते नाही पडलं. ओके, ती प्रयोग बघितल्यानंतर ती काहीच नाही बोलली. ओके, ते छान झालं, घरी गेले. 4 दिवसानंतर घरी जेव्हा फोन झाला तर आई म्हटली की एक बोल म्हटलं मला नाही पटलं तू काय केलं. मग ती म्हटली तिला का नाही पटलं. मग आमच्यात चर्चा झाली, मग डिस्कशन झालं. सो प्रत्येक गोष्टीला मांडायची जशी पद्धत असते तशी प्रत्येक गोष्टीला सावरायची पण एक पद्धत असते. तर तिला एक्सप्लेन करून पटलं नाही पटलं तर नंतरचा भाग. बट असं नाही की उद्या उठून ते आत्ता सुरू झालंय, तुमचं काही पटलंय तर उद्या तलवार तुमच्या दाराबाहेर असतात, ते आत्ता सुरू झालंय.
तर ते आपल्या लोकांमध्ये तसं नव्हतं आधीपासून. वी हॅड अ वे टू स्पीक आउट थिंग्स, वी हॅड अ वे टू कम्युनिकेट. येस, कम्युनिकेशन, वी हॅड द कम्युनिकेशन. ते आता ते झालंय, ते ठीक आहे. ते एका पॉईंट नंतर सगळ्या गोष्टी लिमिटच्या वर गेल्या संपतात. हे पण संपणार आहे काय उद्यापासून. सो मला पात्र मिळालं तर इट इज रिअली नेसेसरी टू डू दॅट, आय विल डू इट. ते मला जमतंय तर आय विल डू इट. जर मला माहिती आहे तुम्ही बाहेर निघेल तर मला माहिती यातून मला बाहेर निघायचे माध्यम आहेत, माझ्या अवतीभोवतीचे मित्र आहेत, मला त्यातून बाहेर काढतील, मी ते करेन. तर मला थोडा डाऊट असेल की यार मला अवघड जाते, मला माझं मेंटल हेल्थचा परिणाम होतोय, आय वोंट डू इट. राईट. ह्यालाच कनेक्ट टू दुसरा प्रश्न आहे की स्वतःला पॉझिटिव्ह राहण्यासाठी तू काय करतो स्वतःला? कारण ऍक्टरच्या लाईफमध्ये अशा अनेक मुद्दे असतात की त्याच्यामध्ये आपण डिप्रेस होतो किंवा बाकीच्या गोष्टी. ऍक्टिंग इज अ व्हेरी व्हेरी रिस्की करियर. अनसर्टन आहे ते. या अनसर्टन ऑल्सो अँड रिस्की टू, कारण इट इन्व्हॉल्व्ह मेनी रिस्क फॅक्टर्स, फिजिकल, मेंटल, बोथ अँड इव्हन फायनान्शियल तर ते ऑब्वियस होते. तुम्ही या करिअरमध्ये घुसता, तुम्ही हे धरूनच चाला की तुमचं फायनान्शियल तुम्ही स्टेबल असाल नसाल ही शक्यता फार कमी असते. बट या पॉझिटिव्ह कसं ठेवतो मी सिच्युएशन. सो फॉर्च्युनेटली आय हॅव गॉट very good people around me, friends, family, who inspire me every day. And like basically life मध्ये एक मोटिव्ह पाहिजे, मग ते काहीही असू शकतं. आणि पॉझिटिव्ह राहायला तुम्ही रोज उठून काही ना काही करता आहात जे तुम्हाला हेल्प करतंय. ते प्रत्येकासाठी डिफर करतं. फॉर समवन उठून घरात दिवा लावणं, प्रार्थना करणं कॅन हेल्प टू इन्क्रीज द पॉझिटिव्हिटी. फॉर सम उठून धावायला जाणं, एक्सरसाइज, व्यायाम करणं कॅन हेल्प देम इन द पॉझिटिव्हिटी. फॉर सम उठणंच नाही, शांत झोपून राहणं कॅन हेल्प देम इन द पॉझिटिव्हिटी. राईट, इट इज डिफरंट फॉर एव्हरीवन. तर माझ्यासाठी बघितलं तर ऑनेस्टली I exist असं मला वाटतं. ठीक आहे, आय एन्जॉय दॅट हेल्प्स मी इन पॉझिटिव्हिटी. असं नाही की लाईफ खूप भारी आहे सगळ्यांची, प्रॉब्लेम त्या लाईफमध्ये असतात. या इवन आय गेट डाऊन समटाईम्स. मला खूप असं कधी टेन्शन असतं, स्ट्रेस असतो, आय गेट स्ट्रेस, आय ओव्हर थिंक स्टफ आणि इट अफेक्ट्स माय मेंटल हेल्थ टू. बट आफ्टर अ पॉईंट ऑल दॅट मॅटर्स इज तुम्हाला करायचं काय. लाईक ऍक्टिंगमध्ये खूपदा असंही होतं की एखादं पात्र असं मिळतं अफेक्ट्स मेंटल हेल्थ. खूप एक्झाम्पल्स आहे आपल्याकडे असे खूप सारे आहेत जे ती पात्र करून ती व्यक्ती इतकी डिस्टर्ब झाली की त्यांना लिटरली हेल्प घ्यावी लागली, काउन्सिलिंग घ्यावी लागली. या मेनी टाइम्स इट हॅज गॉन टू फार की द पर्सन कुडंट गेट बॅक आउट ऑफ इट आणि दे हॅड टू टेक दॅट स्टेप. ते अटेम्प्टेड इट आणि इट लेड टू ते नाही करावं. ते नाही करावं. देअर आर हेल्प्स अवेलेबल. तर फर्स्ट थिंग यू कॅन डू इज टॉक. तुझ्या प्रश्नाचं मेन उत्तर आहे टॉक. I talk, I actually talk. It is tough for me. Many times I don't talk to everyone about it, but there are people in my life to whom I can rely on them, and I can talk to them about it. Ki not easily. It takes a lot for travel. Go travel alone. Go where you want. असं म्हणत नाही की आता तुम्ही कॅम्पिंग बुक करा, 15,000-20,000 रुपयांची पैसे वेस्ट करा, असं म्हणणं नाहीये. तुम्ही रस्त्यावरती चालत निघा ना रात्री शांतपणे, तुम्ही शांतपणे बघताना चंद्राकडे जरी बघितलं शांत वाटू शकतो माणसाला. आभाळाकडे बघा, सकाळी उठल्यावरती सूर्याकडे बघा, सूर्यास्ताकडे बघा, जवळपास टेकड्या आहेत, टेकड्यावरती जा, धावल्याने दम लागतो, दम लागल्याने तुमचं हार्ट जास्त ब्लड पंप करतं, ब्लड पंप करायला लागलं तुमचं ब्रीथिंग वाढतं आणि ब्रीथिंग वाढल्यावरती माइंडला ऑक्सिजन, ब्रेनला ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि तेव्हा मग ब्रेन नीट फंक्शन करायला लागतो. दॅट इज ऑल्सो अ टेक्निक. सो आय डोंट हॅव वन सर्टन टेक्निक टू स्टे पॉझिटिव्ह. आय फॉलो एनिथिंग दॅट हेल्प्स मी फील गुड. आय राईट, आय पेंट ॲक्च्युली मोस्ट ऑफ टाइम्स. मला पेंटिंग करायला आवडते, पेंट करतो. मला काही नाही, लिहायला आवडतं, मी लिहितो. मला टाइमपास गप्पा मारायला आवडतं, टाइमपास गप्पा मारतो. या इट हेल्प्स एनिथिंग हेल्प्स. दॅट इज वॉट आय डू टू स्टे पॉझिटिव्ह. येस. तुम्ही आणि सॉरी एक मला एक आत्ता आठवलं. ॲक्च्युली आय फॉलो अ ट्रिक. आय फॉलो अ ट्रिक विच आय वुड सजेस्ट, कारण मे बी कोणा हेल्प झाली तर बघा. मला ते ट्रिक फार नंतर कळाली ट्रिकमध्ये असताना. लाईक व्हॉट आय डू, व्हॉट एनिवन ॲज अन ॲक्टर, ॲज अ फिल्म मेकर, ॲज अन आर्टिस्ट, वी आर बाउंड टू वॉच स्टफ. वी आर बाउंड टू कन्झ्युम कंटेंट.
ऑन नेटफ्लिक्स ऑर ऑन अदर साईट्स ऑर एनिवेअर आपलं बघणं गरजेचं आहे. तर तुम्ही एक करू शकता. तुमच्या लाईफमध्ये जर सध्या काही खूप प्रॉब्लेमॅटिक चालू आहे, या यू आर हॅव्हिंग अ हार्ड टाइम इन युअर लाईफ, फायनान्शियली, पर्सनली, एनिथिंग, तुमचं दिवसभरच तुम्ही मूड ऑफ असेल तुमचा, व्हॉट यू कॅन डू इज वॉच स्टफ दॅट इज टोटली ऑपोजिट. टोटली ऑपोजिट, लाईक सिटकॉम विच इज टू फनी. अच्छा, काहीच रिलेट होत नाही ते कंटेंट. ओके, वॉच दॅट. त्या दरम्यान कितीही वाटलं की नाही यार ही फिल्म आली आहे जी खूप डार्क आहे आणि खूप लोक रिकमेंड करतात आणि ती जाणार थिएटरमधून किंवा ती आत्ता याच्यातून जाणार, ती बघायला मिळणार, ती बघू नका. कारण यू ऑलरेडी हॅव अ प्रॉपर अमाऊंट ऑफ ग्रीफ ऑर पेन इन युअर लाईफ. डोंट ब्रिंग मोर. रिलॅक्स. हा, ते जाणार गेलं तर तुमच्या लाईफमध्ये खूप फरक पडणार नाहीये. ठीक आहे, नंतर बघू शकता, कुठेतरी कुठे मिळून जाईल. ते कंटेंट काहीच डिलीट होत नाही. आता जगात काहीच डिलीट होत नाही, सगळं असतं, उलट वाढतं ते. हा, ते मिळणार उद्या. आणि वॉच समथिंग दॅट इज टू फनी अँड देन वेन यू गेट बॅक टू युअर नॉर्मल फेज विच इज हॅपी अँड काम अँड चिअरफुल, तेव्हा मेक शुअर यू वॉच समथिंग दॅट इज डार्क, विच इज ड्रामॅटिक, विच इज ट्रॅजेडिक. कारण दॅट विल मेक यू रिअलाइज की दिस विल ऑल्सो पास, दिस टाइम विल ऑल्सो गो. ओके, म्हणजे तुम्हाला या टाइमची किंमत वाढेल, विल एन्जॉय इट मोर. सो अशा प्रकारे यू कॅन मेंटेन द बॅलन्स इन युअर लाईफ. सो या, दॅट इज आय डू, दॅट इज व्हॉट आय डू. चांगलं आहे, खूपच चांगली. Anyone can use it. Audience. Yeah, that I give the permission to use my trick here publicly. How you got this trick? अरे इंग्लिश बोलतोय. नाही यार, हे सवय झाली. आय डोंट नो हाऊ. हे अचानकच सवय झाली. ललित मध्ये असताना काहीतरी एकदम असा ट्रॉमा मध्ये असशील. नाही, ट्रॉमा नाही म्हणते. ट्रॉमा इज अ ह्यूज वर्ड फॉर द स्ट्रेस वी गो थ्रू. ट्रॉमा लोकांचे खूप मोठे मोठे असतात. जास्त इंग्लिश जमायला मला. नाही तसं काही नाही. हे जमतं प्रत्येक, काय म्हणतात ना त्याला, एक शब्द आहे, लाईक सर्वायवल इन्स्टिंक्ट असतं प्रत्येकाचे. दिस मे हॅव बीन माय सर्वायवल इन्स्टिंक्ट इन वन ऑफ द डेज ऑफ माय लाईफ. आय डोंट नो. त्यानंतर वर्क झालं, सो आय केप्ट इट विथ मी. आणि आपली जी ऑडियन्स बघणारी राशोरची, तुम्ही ट्रिक्स यूज करू शकता. जेव्हा तुम्ही हॅपी मुवमेंट मध्ये असाल तेव्हा ट्रॅजिक मूवी बघा, आणि जेव्हा तुम्ही ट्रॅजिक मध्ये असाल तेव्हा हॅपी मुवमेंट बघा. नाही, बट ऑल्सो डिस्क्लेमर, दिस हॅज वर्क फॉर मी. आय एम नॉट शुअर इट विल वर्क फॉर यू. येस. सो इफ इट वर्क्स, डू इट. इफ इट डझंट, देन यू कॅन जस्ट ट्रॅश इट. आणि वर्क केलं नाही केलं ते कमेंट मध्ये सांगा आम्हाला, आम्हाला कळेल ऋषिकेशला सांगायला. हा, आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. तुमची संस्था आहे क्ले कार्ट. क्ले कार्ट. तर ह्या संस्थेमध्ये तुम्ही आता नाटकं करताय स्टेजवर, आणि ते करताना खूप, कारण एखादी संस्था निर्माण करणं आणि टिकवणं, ते चालवणं हे खूप चॅलेंजिंग असतं आत्ताच्या ह्याच्यामध्ये, एक्सपेरिमेंटल. राईट. तर स्क्रिप्ट निवडण्यापासून ऍक्टरला जमवणं, तालमी करणं, स्पेस बघणं, त्याचे परफॉर्मन्स लावणं, ते चांगली लोक शोधणं, त्यांना बोलवणं, त्यांच्याकडनं सजेशन घेणं, परत नाटकात इम्प्रूव्हमेंट करणं, परत प्रयोग लावणं आणि करत राहणं, ह्याच्याबद्दल जरा आम्हाला शेअर करशील का? कारण हे जसं बघायला, आम्ही ॲज अ ऑडियन्स, आम्ही जी बघणारी ऑडियन्स आहे ती प्रयोग बघायला होतो आम्ही. राईट. पण ह्याच्या मागची जी प्रोसेस असते स्क्रिप्ट निवडण्यापासून ते परफॉर्मन्स पर्यंत, तुला काय वाटते की काय डिफिकल्टीज येतात किंवा काय तुमचा अनुभव आलेला आहे? ओके, सो इमोशनल गेलं का? नाही, इमोशनल नाही. आय टेक सम टाइम. कारण ते सगळं असं झालं की बापरे, एवढं हे आता खरंच ऍक्च्युली एवढं करावं लागतं खरंच, आणि ते करावंच लागतं. तर या, ओके, सो आय बिगिन विथ द व्हेरी बेसिक्स ऑर द व्हेरी प्रायमरी डेज ऑफ क्ले कार्ट थिएटर, विच वर लाईक, वी स्टार्टेड क्ले कार्ट इन 2020 in the lockdown. तेव्हा we had in our mind कि we want to start a group where people can come together and do theatre, and which will be controlled by everyone in the group. Like असं नाही की ओके आता ऋषिकेश आहे ग्रुप चालू करतो, ऋषिकेशच सगळी नाटकं डिरेक्ट करतो, असं नसेल. उद्या कोणाला वाटलं की माझ्याकडे आयडिया आहे, मला करायचंय, पण माझ्याकडे ग्रुप नाहीये, they can come to us, come and join. We will help them to put on the play. हे आमचं विजन होतं. सो वी स्टार्टेड विथ अ फेस्टिवल इन मोनॅको, द इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल इन मोनॅको, जे तेव्हा घडणार होतं. तर त्याकरता मी एक नाटक लिहिलं, आयसलेस स्प्रिंग. तू स्वतः लिहिलं? नाही, मी अँड कश्मीर, आम्ही दोघांनी ते नाटक लिहिलं.
कारण Kashmira has a strong base and strong knowledge of Indian classical music, and I lack that, unfortunately. But I have a strong base of physical theatre. And we both, being students of Lalit Kala Kendra, passed out from Lalit Kala Kendra, we both had very good training in theatre itself. Right. तर इट बॅलन्स्ड आउट. तर म्हटलं की नाटक लिहूयात आणि ह्या थिएटर फेस्टिवलला जाऊयात. आणि देन तेव्हा कोविड हॅपन्ड. सो जेव्हा कोविड आवरायला लागलं सप्टेंबर 2020 जरासा, फर्स्ट लॉकडाऊन वॉज रिड्युसिंग, इट वॉज अबाउट टू एंड, we started writing the play with discussions with the actors in the play itself. It was a devised play itself, but the writing part was done by both of us. आणि त्यात we had actors, we brought them in and asked them की तुम्हाला काय काय सुचतं या. तर त्याच्यावरती काही ऍक्टर्स आले, काही ऍक्टर्स आम्हाला एंडला ते पात्रच काढावं लागलं, तर विचार ऍक्टर्स जावं पण लागलं, कारण ते पात्र पुढे त्याचा इतका इम्पॅक्ट होत नव्हता. तर आयसलक्ष्मी तयार झालं, ते पाठवलं गेलं तिकडे स्क्रिप्ट, ते आवडलं, ते सिलेक्ट झालं. बट सेकंड लॉकडाऊन हिट आणि मोनॅकोमध्ये तर तो खूप बेशन झाला होता. सो दे स्टॉप द फेस्टिवल दॅट इयर. सो वी कुडंट डू इट. सो वी हॅव टू शेल्फ द प्ले. तर विचार केलं हे नाटक थांबवण्यापेक्षा इथे करू पुण्यात. राईट. लॉकडाऊन इथे उघडलंय. सो जानेवारी 21 जानेवारी 2021 मध्ये याचा पहिला प्रयोग झाला आयसलक्ष्मीचा, आणि चांगला रिस्पॉन्स आला त्याला ॲक्च्युअली. लकीली येस, इट वॉज क्रिटिसाइज्ड ऑल्सो, बट इट ऑल्सो गॉट अ गुड रिस्पॉन्स. आणि देन वी थॉट ओके, वी वर्कड ऑन इट व्हेरी वेल. कश्मीरा डिरेक्टेड इट आणि वी वर्कड ऑन इट, अँड देन त्याचे पुढचे प्रयोग व्हायला लागले. तर दॅट वॉज द ओनली प्ले दॅट विच वी हॅड रिटन आसेल्स. त्यानंतर तुझे काय म्हटलं नाटक शोधते बसणे सगळं त्यानंतर सुरू झालं. सो दॅट वॉज व्हेरी टफ, अँड इट इज ॲक्च्युअली व्हेरी टफ टू ब्रिंग इन प्लेस. बट लकीली वी हॅव गॉट पीपल अराउंड अस who are interested in our vision, who like the way we work, who want that we should continue this, and they help us a lot. People like our friends like Omkar, Pranjali, these people are interested in our work, they like our work. Harshavardhan, Gaurav, they are constantly updated with us, and there are जे नावं घ्यायला गेले ते इतकी लोक आहेत जी खूप जवळची आहेत, आणि ती जवळची झाली आहेत कामा थ्रू आमच्या. And Claycart is like a group for everyone, right? From any background. तुम्ही थिएटरचे आहात नाही आहात, तुम्हाला इंटरेस्ट आहे काम करायला, वी डोंट सी की तुम्हाला थिएटर ट्रेनिंग आहे की नाही. व्हॉट वी डू की तुम्हाला इंटरेस्ट आहे की नाही. कारण एक वेळेस का म्हणता ना, थिएटर ट्रेनिंग असून तुम्हाला इंटरेस्ट नाही तो उपयोग नाही. बट तुम्हाला पॅशन आहे, इंटरेस्ट आहे, ट्रेनिंग नाही आहे ना, आम्ही करू, ते आम्ही देऊ, कारण आम्हाला मिळालं आहे ते, वी कॅन डू इट. सो ते, अँड देन we both, like Kashmira, me and Omkar also, like we have worked with many groups in Pune. Even Pranjali has worked with many groups in Sangli itself. Like त्याचा फायदा आमचा की Claycart मध्ये खूप लोक खूप वेगळ्या प्रांतात नाही येतात. आता ऍक्च्युली वी हॅव, आता UK झाल्यामुळे we have people working in Claycart from all over India, different parts of India. त्यामुळे तो फायदा आमचा होतोय. So they bring in place, and you can connect with the world because we connect with the world itself. आणि त्याच्यामुळे आता आधी ते अवघड होतं नाटक शोधणं, ते नाटक बसवणं, मग ते नाटकात कास्ट कोण होणार हे 2 किंवा 3 लोकच करत होते आधी. आता लकीली ते वाढतंय, ते खूप टफ जातं ऍक्च्युली करायला, पण थोडी मजा पण येते आफ्टर पॉइंट. यु नो, द ओनली थिंग दॅट हेल्प्स, विजन काय तुमचं. इफ द प्ले रिफ्लेक्ट्स युअर विजन इन इट, वी डू इट. बट एखादं नाटक असं नाही शोधत फिरत आम्ही की चला नाटकच काहीतरी करायचंय, मग नाही. आम्ही अशी नाटकं शोधतो जे आमच्या विजनला मॅच करतायत. राईट. फार अवघड होतं कधी कधी, बट मिळतात, लकीली मिळतात ते, कारण तशी लोक आहेत आमच्या अवतीभोवती जे आम्हाला ते द्यायला मदत करतात. ऍक्च्युली ह्या प्रश्नाचं उत्तर कश्मीरा खूप चांगलं देईल, कारण कश्मीर इज द आर्टिस्टिक डिरेक्टर. शी हॅज द कंट्रोल ओव्हर व्हॉट स्क्रिप्ट्स टू डू, व्हॉट स्क्रिप्ट्स आर गोइंग परफॉर्म, यावर्षी कोणते कोणते प्रोजेक्ट्स होणार आहेत आणि ते कसे एक्झिक्यूट होणार आहेत. Those decisions taken by her. I am the CEO. I'll look into the administrative part, म्हणजे फायनान्स डिव्हिजन, आणि त्यानंतर किती प्रोजेक्ट्स, त्यांचे किती नंबर असतील, आणि ते कुठल्या कुठल्या प्रांतात किंवा कुठल्या कुठल्या थिएटरमध्ये कधी कधी होतील, कोणत्या महिन्यात होतील, अशी कामं डिवाइड करून घेतली. तर अशी डिवाइड करून घेतल्यानंतर ते अजून इझी झालं. सो वी हॅव गिव्हन पॉवर टू पीपल की तुम्ही हे काम कर, तू हे काम कर, तू हे काम कर. सो अशा प्रकारे डिवाइड झालं, ते इझी झालं. आधी ते लोक कमी असल्यावर ऑब्व्हियसली प्रायमरी लेवलला ते ऑब्व्हियसली कमी असणार,
ते टफ होतं. बट लेटर ऑन ते सवय होते, ते मध्ये मध्ये जरा अवघड पण होतं, बट ती मजा आहे, तीच मजा आहे. तर असं प्ले कार्ड थिएटर फंक्शन करतं. आता प्ले कार्डचं काही सध्या चालू आहे, म्हणजे आपल्या ऑडियन्सला कळेल, जी पुण्यातली ऑडियन्स आहे किंवा महाराष्ट्रातली ऑडियन्स आहे ती तुम्हाला इंस्टाग्रामला कनेक्ट होईल आणि तुमचे शो कुठे सांगलीत लागले, सातारा लागले, कोल्हापूर, लातूर, बीड, नांदेड, मंचर, तर लोक कनेक्ट होऊ शकतात आपल्याला. सो क्ले कार्डचं आता सध्या दोन राईट नाव क्ले कार्ड इज ऍक्च्युली वर्किंग इन 2 streams. वन इज क्ले कार्ड itself, which creates theaters and films, and Clay Card Store. Kashmira's idea was to create something for the people in the field of arts, which they can wear and bring out with passion. Ki, yes, this is what we love. So we started Clay Card Store with that initiative, in which we create clothing for art, for people in the arts, for artists, and even non-artists who are not able to stay in touch with arts, but they have a passion for it. तर ते आम्ही असे स्वेटशर्ट्स किंवा टी शर्ट्स किंवा वेगळे प्रोडक्ट्स क्रिएट करतो आर्टिस्ट लोकांसाठी फॉर थिएटर, लिटरेचर, पेंटिंग, आणि आता पुढे हळू सेकंड एडिशन मध्ये वेगळे आर्ट्स येतील त्यात. तसं ते पुढे होत राहील. तर क्ले कार्ड स्टोर हॅज बीन क्रिएटेड फॉर दॅट, विच इज यू हॅव लिंक ऑफ दॅट. Yeah, we have a link. We have an Instagram page of Clay Card Store. Okay. You can visit it. You can visit a website, claycardtheatre.com. So if you go to claycardtheatre.com, claycardtheatre.com वर ऑनलाईन स्टोर आहे. You can check the store. You can search it. You can buy products from it. असं आहे. जरा डिस्काउंट वगैरे आहे का? Yeah, there were discounts, but आता पुढचं डिस्काउंट आता माहित नाही केव्हा. आता इट डिपेंड्स, ओकेजन नुसार असतं ते. तर वी स्टार्टेड अ क्ले कार्ड स्टोर ऑन मराठी रंगभूमी दिवस 5 नोव्हेंबरला, आणि त्या दिवशी आम्ही ते सुरू केलं, आणि या इट इज अ पार्ट ऑफ क्ले कार्ड अँड इट इज वर्किंग वेल नाव. आणि क्ले कार्ड थिएटर नुसार आत्ता जी कामं चालू आहेत, तर आम्ही मागच्या 2 महिन्यापूर्वी सिनेमेचरण हे नाटक केलं, तर त्याचा पुढचा प्रयोग लवकरच होणार आहे. आणि त्या पलीकडे आत्ता आम्ही एक नवीन प्रोजेक्ट करतो आहे. त्यात NSD नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधले एक रायटर आहेत, ते एक नाटक लिहित आहेत, आणि इट इज गोइंग टू बी टुरिंग प्ले. अँड ते एक मोठे डिरेक्टर आहे, ते सॉरी मी आता रिव्हील नाही करू शकत, बट सून आम्ही ते बाहेर आणणार आहोत. ते एक मोठे डिरेक्ट करणार आहेत, आणि इट विल बी रिलीज ऑल अक्रॉस इंडिया. तर इट इज हिंदी प्ले, आणि तेवढं मी सांगू शकतो. असं क्ले कार्डचे पुढचं एक प्रोजेक्ट आहे. आणि अजून एक प्रोजेक्ट आहे ज्यात प्रांजली, ओमकार, मी आणि कश्मीर आम्ही आहोत. कश्मीरा विल बी डिरेक्टिंग इट. इट विल बी अ नेक्स्ट डिरेक्शन प्रोजेक्ट. अँड ते नाटक मराठीत आहे, बट इट इज अ व्हेरी शॉर्ट प्रोजेक्ट. तो त्याचे 3 किंवा 4 प्रयोग होणार आहेत. ते फक्त पुण्याकरता आहे, आणि ते लवकरात लवकर आता फेबमध्ये ते बाहेर येईल. सो वी हॅव अ प्रोजेक्ट लाईन्ड अप इन फेब अँड नेक्स्ट अ बिगर इन मार्च. असं असे आहेत. बाकी प्रोजेक्ट्स आहेत लाईन्ड अप, बट ते आता सांगून मजा नाही. आता तर राजशोरची जी ऑडियन्स आहे किंवा जी ऑडियन्स हा व्हिडिओ बघेल, तुम्ही टचमध्ये राहा इंस्टाग्रामवर क्ले कार्डशी, आणि त्यांचे प्रयोग नक्की बघायला जा. कारण ही मुलं वेगवेगळ्या भाषेतले किंवा वेगवेगळे रायटर असतात, त्यांची नाटकं अडॅप्ट करतात आणि त्यांचे प्रयोग करतात. तर तुम्हाला वेगवेगळ्या रायटरच्या वेगवेगळ्या देशात काय चालतं आणि ते कल्चरली आपल्या इथे कसं मोल्ड केलं जातं, आपल्या देशामध्ये काय होते गोष्टी, हे तुम्हाला कळेल. यस ऋषिकेश, आता आपण गेम्सकडे जाऊया थोडं. ओके. तर पहिली गेम आहे की तू आत्तापर्यंत, किंवा एक्सरसाइज म्हणून आपण त्याला, तू आतापर्यंत अनेक कॅरेक्टर केले, वेगवेगळ्या प्रकारचे असतील, वेगवेगळ्या एज ग्रुपचे असतील, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची. तर त्यामधलं तुझ्या जवळचं कुठलं कॅरेक्टर आहे ते तुला निवडायचं आहे. एक जवळचं कॅरेक्टर, सगळे जवळचे असतात, पण सध्या तुला ह्या एक्सरसाइजसाठी एक निवडायचं आहे, आणि तुला कॉल लावायचा आहे कॅरेक्टरला तुझ्या, इमॅजिनरी कॉल. फाईन. इथले कोणी बोलू नका कॉल लावून. इमॅजिनरी कॉल लावायचा आहे, आणि तुला जे वाटतंय इन द मोमेंट तू त्या कॅरेक्टरला बोलू शकतोस. बापरे, हे जरा ज्यादा पर्सनल हो गया. पर्सनल नंतर बोल, आता तुला माहिती आम्ही सोबत आहोत. सुरुवात तरी कर. म्हणजे कॅरेक्टर हे बघ, आता झालं असं सगळेच कॅरेक्टर माझ्या आवडीचे आहेत. एक निवड. आणि असं होऊ शकतं की आता आम्ही लोक सोबत आहोत म्हणून नॉर्मल नाही का, मला गर्लफ्रेंडचा फोन आला एक्झाम्पल, माझ्यासोबत इतकी लोक आहेत तर मी जरा काहीतरी वेगळ्या गोष्टी बोलत असतो, पण गेलं की पर्सनली काहीतरी बोलेल. तसं आता तुला वाटतंय तर हे खूप मला पर्सनली. बेसिकली ऑल यू वॉन्ट मी डू इज लाईक
talk in a way which will help me bring the character in front of the people. त्या कॅरेक्टर बद्दल लोकांना थोडी तरी आयडिया येईल की ते कॅरेक्टर. राईट लोकांना आयडिया येईल किंवा तुला ऍज अ तुझं म्हणून कॅरेक्टरशी बोलत असतो पण असं कधी बोललो नाही. ओके. कॅरेक्टरशी मी इंटरनल. द फोन शुड बी रिअल ऑर यू कॅन यूज रिअल फोन द्या रे. इट इज नॉट गोइंग टू हेल्प एनीवेज. दिस इज माय फोन. दिस इज व्हेरी स्किलफुल. असाही उपयोग होणार नाहीये. मी इमॅजिन यू कॅन यूज दिस फोन. ओके. So audiences, talking with Hamlet, yeah. So now Hrishikesh talk with Shakespeare's character Hamlet. Yeah. Hamletचा नंबर नाही ऍक्च्युली माझ्या फोन मध्ये. This is my phone, so I have. So he is not picking up the call. त्याला मराठी नाही कळत. तुझ्या भाषेत बोल. Okay, so yeah. Hi, hello. Are you free? Yeah. Hamlet, it's me, Hrishikesh. Yeah. So how are you? Fine. Yeah, nothing. I was just in an interview and they asked me about you and nothing. I just thought let's talk with you. So I called you out. Yeah. This is not my number. This is Rahul Devkali's number. He is the interviewer here. Save. Yeah. Anyway, so yeah, he asked me to talk to you. So what shall I talk to you? Yeah, I had a thing in my mind. I wanted to ask you in the first place in the play that why did you come back? Why you shouldn't have come back after your father died, after the Hamlet one died, and you got to know that your mother remarried. But you should have handled it very well. It was a mother's choice. I'm not asking you to be. I may be wrong here because yes, there's a bond between the son and the mother and his mother. But I just think that you could have handled it very well. You didn't handle it properly because your one decision, your one emotion. After a point, it felt like ego to me. I'm sorry, I'm being too direct, but it felt like an ego to me. And I'm sorry to Shakespeare also because he wrote you. But your life, your one decision, your one life decision affected so many people. Like yeah, your uncle and your mother, they affected just your life by their decision, but everyone was happy. Though they were wrong, though your uncle killed your father, your mother killed your father, I'm still doubtful who killed your father actually. But even your father was responsible for his own tragedy. Because he didn't pay attention to your mom, or maybe even if he has paid, you don't know the real truth. All you know is what you saw, but you don't know the real truth behind the curtain. So I think you should have handled it very well, because Ophelia died, Hamlet. She loved you. She died because of you, and I cannot forgive you for that. So yeah, that is what I'll tell. Other things I'll talk to you later when we meet again. So yeah, bye. See you later. Oh. का तुला करायचं होतं? आमची मैत्री परिणाम झालाय. नाही आणि मला असं वाटतंय की म्हणजे जेव्हा तू बोलत होता ना, म्हणजे हे नाटक मी इंग्लिश मध्ये थोडं वाचलंय. हे नाटक मी युट्यूबला बघितलंय. अच्छा, कोणाचं? लॉरेन्स ऑलिव्हिये. शेक्सपियरच्या थिएटर जो आहे ना, थिएटर ग्लोब थिएटर मध्ये. पण कोणत्या काळातलं? लाईक ब्लॅक अँड व्हाईट? आत्ताच्या. तर मला असं वाटतं की मला तू बोलताना जाणवलं की हे प्रश्न जे विचारले ते खूपच एक माणूस म्हणून तू विचारले, आणि तुझं प्रेम आहे हॅमलेटवर म्हणून तू विचारले. प्रेम नाही, पण ते पात्र ना, खरं तर ते पात्र मला माहित नाही का, ते मला इतका त्रास करत. मला माहिती आहे चूक आळेकर सरांची. आय एम सॉरी आळेकर सर, तुझ्या लक्षात नसेल, पण आम्हाला काय सरांनी असं का केलं असेल, आणि ते मला आतापर्यंत आठवतंय. इंट्रोडक्शन टू इंडियन परफॉर्मिंग आर्ट नावाचा आमचा सब्जेक्ट होता BA फर्स्टला. तेव्हा आळेकर सर ते शिकवायचे थिएटर. ओके, भारतीय रंगभूमीचा परिचय तेव्हा. आणि तेव्हा आळेकर सरांना सवय मस्करी करायची खूप. आळेकर सर असं बोलतो उडून आता मस्त आहे. तर एकदा झालेलं असं काहीतरी, काय माहिती काय झालं होतं, आळेकर सरांना मला तो किस्सा आठवत नाही घडलं का होतं तेव्हा. बोला मी काही चालू होतं सर चर्चा, आणि सरांनी बोलता माझं उत्तर चुकलं की मी काहीतरी बोलताना काहीतरी चुकलं. सर मॅडम म्हटलं
तुझा हॅमलेट झालाय बघ. आणि मला कळलं ते नेमकं काय झालंय. बट ते माझ्या डोक्यात इतकं बसतं ना, माझा हॅमलेट झालाय सर. मला आत्तावर माहिती सर ते कोणत्या दृष्टीने बोलले, त्यांना लक्षात पण नसेल ते बोलले होते, बट तसं बोलले होते. आणि ते माझ्यासोबत राहिलं, इट स्टेड विथ मी. आणि खूपदा असं होतं की छोट्या एखादा काही किस्सा घडणार लाईफ मध्ये, की यार माझा हॅमलेट झालाय. आणि जेव्हा की हॅमलेट मी माझ्या लाईफ मध्ये दूरपर्यंत काहीच संबंध नाहीये, इमोशन काहीच संबंध नाही. बट एवढंच मला माहिती की हॅमलेटला लवकरात लवकर त्याच्या स्ट्रेस मधून मार्ग काढता आला नाही. आणि जेव्हा मला स्ट्रेस होता ना, मला डोक्यात पहिले ही वॉर्निंग येते, हॅमलेट नाही व्हायचं आपण, पटकन अजून काहीतरी मार्ग काढ आणि नीट मार्ग काढ, विचार करून, नाहीतर लेट होईल. नाहीतर लेट होईल, डोंट ओव्हरथिंक स्टफ असं होतं. सो थँक्स टू आळेकर सर की मी लवकरात लवकर माझ्या स्ट्रेसचा रिझॉल्युशन करू शकतो. आयुष्यभर सोबत राहील. त्याच्यामुळे ते हॅमलेट कॉन्स्टंटली सोबत राहतं माझ्या, लवकरात डोळ्यासमोर तेच येतं. राईट. आणि आपण आता दुसरं एक गेम एक्सरसाइज करूया. झाले की आता शेवटचे राशरची ऑडियन्सला पाहिजे नसतात एक्सरसाइज. ऑडियन्स का म्हणतोय? नाही, कमेंट आल्यात आम्हाला, पर्सनल आल्यात फक्त ह्या की ऋषिकेश कुमारने एक्सरसाइज करून घ्या. बरं. तर दुसरी एक्सरसाइज अशी की तुला कन्व्हिन्स करायचंय, काय करायचंय सांगतो मी. तू आता UK मधनं शिकून आलाय, स्ट्रॅटेजीज वगैरे, मार्केटिंग, तू थिएटरही केले, तुझ्याकडे आता स्वतःची स्क्रिप्ट आहे, आयडिया आहे, किंवा तू अडॉप्ट केलेले आहे. पण आता समोर हे जे दिसते ना, हे ती ऑडियन्स आहे, ते प्रोड्युसर आहेत. ओके, तर त्यांना तुला कन्व्हिन्स करायचंय. बट सो हाऊ यू आर कन्व्हिन्स ऑर नॉट, म्हणजे मराठीत बोलतो, तुम्ही कन्व्हिन्स झाला का नाही हे कमेंट मध्ये सांगायचं तुम्हाला. नाही, बट मला हा प्रश्न आहे, मला हरकत नाही करायला. बट इन द फर्स्ट प्लेस इफ आय एम अबाउट टू कन्व्हिन्स समवन अबाउट समथिंग, व्हॉट इज द प्रोडक्ट, मला ते सांगशील तर मला कळेल ना. म्हणजे प्रोडक्ट म्हणजे नाटक. व्हॉट स्क्रिप्ट, लाईक विच स्क्रिप्ट यू वॉन्ट मी टू कन्व्हिन्स द ऑडियन्स अबाउट. कारण आता सर माझ्या स्क्रिप्ट नाही कोणती डोक्यात आहे, मी सांगू शकत नाही ड्यू टू जी तुझी झालेली स्क्रिप्ट आहे. सिनेमे जलन, आंखों में तूफान. सिनेमेसाठी मला प्राजक्ताची राईट परमिशन घ्यावी लागेल मला त्याच्याकडून, की मी दुसऱ्या प्रोड्युसरला जाऊन पिच करू का, आय कॅनॉट डू दिस ओव्हर हियर. सो दिस इज द इमॅजिनरी एक्सरसाइज. सो मला स्क्रिप्टच कळत नाही कोणती. किंवा तू जे आता गिव्ह मी अ स्क्रिप्ट, संहिता ते प्रयोग केले तू. लँड ऑफ गोल्ड तुला विकायचंय, बरं, किंवा शेअर करायचंय, आणि तुझ्याकडे ऍक्टर पण आहेत लीडवाले. फुल डे ऍक्टर विकायचं तुम्हाला. तर असं आहे माझं नाटक. आणि लँड ऑफ गोल्ड मध्ये फिजिकल थिएटर आहे, म्युझिक इन्व्हॉल्ड आहे. म्युझिक माझा एक सवय आहे की मी म्युझिक फार रॅन्डम म्युझिक आणतो कुठून पण. मी मेन स्ट्रीम म्युझिक उचलत नाही, मी फार इंडी म्युझिकचा माणूस आहे. तर मी इंडी म्युझिक ट्यून करत असतो. आणि इट इज नॉट अ बिग प्ले, इट इज 1 hour, इट वॉज जस्ट 20 or 30 minutes प्ले, बट आय वुड लाईक टू मेक इट अ 1 hour प्ले. आणि त्यात मोजून कास्ट किती मोठी होती, 10 characters, 10 to 12 characters. The actual cast was 18 characters, but आम्हाला डिपार्टमेंट परमिशन नाही मिळाली. चांगले कलाकार होते, खूप चांगले कलाकार. आम्हाला वी हॅड टू गिव्ह प्रांजली इन इट, राईट. या प्रांजली वॉज इन द प्ले, वी हॅड टू गिव्ह अप टू अनदर प्ले, कारण तिकडे तिचे जास्त करत होती. म्हटलं ठीक आहे, लीड येतात तिकडे चांगलं होईल. वी हॅड टू गिव्ह अप. आणि त्यानंतर इफ वी वर टू डू दिस प्ले एव्हर, आय वुड लव्ह टू इन्क्रीज इट अँड इन्क्रीज द कॅरेक्टर्स टू. तर जास्त पैसे लागणार नाही, कारण आम्ही खूप मिनिमलिस्टिक गोष्टीमधून करतो. आम्हाला ते शिकवणी आहे की आहे मिळेल त्या गोष्टी नाटक उभं करा. सो या वी कॅन डू इट. येस. सो इफ वी आर कन्व्हिन्स, लेट देम नो. सो ते आमच्याकडे आम्हाला कळवा कमेंट करून की तुम्हाला नाटक. इवन यू आर इन द प्ले, राईट. राहुल वॉज इन द प्ले. महत्वाचं होतं. राहुल वॉज इन द प्ले, इवन किशोर वॉज इन द प्ले. आय नो दॅट. तू होतास नाटकात सुरुवातीला, आणि नंतर तुला दुसरीकडे काहीतरी आलं, तू तिकडे जावं लागलं, राईट. खूप चांगली प्रोसेस, चांगली कलाकार. आय रिमेंबर, आय टेल यू, इवन अबोली देशपांडे, अ सिंगर, शी ऍक्टेड द फर्स्ट टाइम इन हर लाईफ इन द प्ले. अबोली, शंतनू, राहुल, संकेत, विक्रांत, गणेश, बंडू, प्रज्ञा, सुमंत वॉज इन द प्ले, अँड यू अँड शंतनू बाबुल अँड तन्वी वॉज द लास्ट अपीरियन्स. हेअर हॉस्टेस मला. येस. सो असं खूप आहे प्ले, चिल्ड अँड चिल्ड. येस. ओके. यस. थँक्यू तुझे आणि प्रेक्षकांचे पण. तुम्ही इतकं मन लावून ऐकलं, आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही नक्कीच कोणीतरी प्रोड्युसर असेल काहीतरी जो आमचं गोल्ड असेल
लँड ऑफ गोल्ड. ऋषिकेश, तुझ्यासाठी अभिनय म्हणजे काय? प्रश्न अवघड आहे, पण मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. तर माझ्यासाठी अभिनय म्हणजे ऑनेस्टी, लाईक बिंग ऑनेस्ट विथ द कॅरेक्टर. जे तुम्हाला मिळालं आहे त्या पात्राला प्रामाणिक राहा. ज्या स्टेजवर काम करताय त्या स्टेजवरती त्या स्टेजला प्रामाणिक राहा. ज्या ऑडियन्ससमोर करताय त्या ऑडियन्सला प्रामाणिक राहा. ज्या कोॲक्टरसोबत करताय, ज्या नाटकात करताय त्या नाटकाला, त्या कोॲक्टर्सला, त्या रायटरला, त्या डिरेक्टरला, तुमच्या कामाला प्रामाणिक राहा. सो बेसिकली आय जस्ट बिलीव्ह की ॲक्टिंग इज जस्ट बिंग ऑनेस्ट विथ वॉट एव्हर यू डू. इफ यू आर ऑनेस्ट, यू कन्व्हिन्स्ड, द ऑडियन्स आर कन्व्हिन्स्ड. अभिनय म्हणजे मला असं वाटतं ऑनेस्टी. ओके, तर थँक्यू ऋषिकेश. थँक्यू. तो आला इथे आणि तुझे जे काही थँक्स टू यू, तुम्हाला बोलवलं आणि मला हे सगळं बोलायला भाग पडलं. भाग नाही वाटलं, बट ऍक्च्युली आज मी दिस क्वेश्चन्स अँड इट ऍक्च्युली हेल्प मी की मी हे सगळं आपण असं चर्चा होत नाही आणि होणं गरजेचं आहे. कारण तुमचा एक्सपेरिमेंट मला याकरता आवडतोय की येस देअर आर, आम्ही आत्ता आमच्या करिअरमध्ये सुरुवात करतोय. आमच्याहून मोठे म्हणजे खूप मोठे ऍक्टर्स आहेत जे त्यांचं करिअर एस्टॅब्लिश्ड आहे, ते खूप काही चांगलं करताय आणि आम्हाला इन्स्पायर करतायत. पण त्यांचे इंटरव्ह्यू सगळे घेतात, बट ही लोक त्यांचे इंटरव्ह्यूज घेत आहेत जे आत्ता सुरुवात करताय. तर आत्ताच्याच घडीला काय अडचणी येतात या मुमेंटला, हे जर आमच्या नंतर येणाऱ्या लोकांना कळाली तर ते ऑलरेडी तयार असतील याकरता. ऍक्च्युअली इज व्हेरी गुड इनिशिएटिव्ह आणि मला फार आवडतं तुम्ही करताय. थँक्यू. आय थिंक यू शुड कंटिन्यू. थँक्यू राहुल अँड किशोर, विजय, गणेश, प्रफुल, भाग्येश की तुम्ही हा इनिशिएटिव्ह करताय. आणि त्यांचं नाव काय? पांडुरंग. हाय पांडुरंग, तुम्ही उशिरा आला मला माहित नाही, सॉरी तुमचं. तर तुम्ही ही राशीवर एंटरटेनमेंट नंतर जे करता आहात तो इनिशिएटिव्ह खरंच खूप चांगला आहे. कारण ॲक्च्युली आम्ही आत्ता आमच्या करिअरमध्ये सुरुवात आहे आमची, लाईक दिस इज द बिगिनिंग ऑफ अ करिअर. आणि हे म्हणजे सगळ्यांना वाटेल की यांचा आत्ता काय इंटरव्ह्यू घेत आहे, मोठी मोठी लोक आहेत अवेलेबल त्यांचे गाणी. कारण ते मला असं वाटतं की तुमचा इनिशिएटिव्ह इतका चांगला आहे की ज्या लोकांचं ऑलरेडी करिअर एस्टॅब्लिश्ड आहे, जे ऑलरेडी इंडस्ट्रीत नावाजलेले आहेत, त्यांचे इंटरव्ह्यू सगळे घेतात. बट ज्यांचं आत्ता करिअर सुरू होतं आहे, लाईक 4-5 वर्ष झाली आहेत, 15 एवढ्याशा कालावधीत ज्या अडचणी येतात त्या आमच्या नंतरून येणाऱ्या ॲक्टर्सच्या जनरेशनला ते आधीच कळतील आणि ते ऑलरेडी या चॅलेंजेस करता तयार असतील. सो तुमचा इनिशिएटिव्ह खरंच खूप महत्त्वाचा आहे अँड आय थिंक शुड कंटिन्यू डुईंग इट. So all the best for your future interviews and future projects. And subscribe to राशोर एंटरटेनमेंट. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी राशोरला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असे व्हिडिओ बघा, कारण हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. ॲक्टरचे प्रॉब्लेम काय होतात, ॲक्टरची प्रोसेस काय असते कॅरेक्टरपर्यंतची, आणि ॲक्टर म्हणून काय काय स्टेप्स असतात, हे सगळं बघण्यासाठी तुम्ही राशोरचे व्हिडिओ नक्की बघा. आणि जे काही तुमच्या आजूबाजूला कलाकार असतील त्यांना शेअर करा. धन्यवाद ऋषिकेश. आणि तू आलास, तुझा वेळ आम्हाला दिला, आपण इतक्या चांगल्या चर्चा केल्या, ती ऑडियन्स सांगेल आपल्याला कमेंट करून. हां, तर आमच्याकडनं एक राशोर परिवाराकडनं एक छोटीशी भेट तुला आम्ही देऊ इच्छितो. थँक्यू राशोर एंटरटेनमेंट.